नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. तुमच्या आर्थिक स्वप्नांना पंख देणारी एक यशस्वी योजना म्हणजे म्युच्युअल फंड. पण म्युच्युअल फंड म्हणजे काय, त्याचे फायदे आणि यामधील गुंतवणुकीची प्रक्रिया कशी असते? गुंतवणूक म्हणजे फक्त पैसे कमवण्यासाठी नसून ती शास्त्र, कौशल्य आणि नियोजनाचा संगम आहे. आज आपण म्युच्युअल फंडाचे 5 फायदे घेण्याची ही यशस्वी योजना या विषयावर सखोल माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे अविनाश परांजपे यांच्या धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड या ग्रंथातील प्रकरणांच्या आधारावर. चला तर मग म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या या प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, या प्रवासात आपण कोणते मुद्दे पाहणार आहोत, तर म्युच्युअल फंड म्हणजे नेमके काय आणि त्यामधील गुंतवणूक कशी फायदेशीर ठरते. SIP म्हणजे काय, म्युच्युअल फंडाच्या SIP मधून आपण कोणकोणते फायदे मिळवू शकतो. म्युच्युअल फंड गुंतवणुकीत जोखीम कमी करण्यासाठी कोणती शास्त्रीय पद्धती वापरतात. म्युच्युअल फंडाची लवचिकता, तरलता आणि प्राप्तिकर सवलतींचे फायदे कसे आहेत. व्यावसायिक व्यवस्थापन आणि विविधीकरणाचा म्युच्युअल फंड गुंतवणुकीत काय उपयोग होतो. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या एकाच व्हिडिओत मिळणार आहेत. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया. आजचे महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया. म्युच्युअल फंडाचे फायदे. पहिला फायदा, व्यावसायिक व्यवस्थापन. गुंतवणूक शास्त्राचे ज्ञान व कौशल्य असणारे व्यावसायिक तज्ज्ञ म्युच्युअल फंडाकडे असतात, कारण लाभदायी गुंतवणूक करायला विशेष ज्ञान आणि अनुभवाची आवश्यकता असते. आपल्यापैकी काहींना असे ज्ञान जरी असले तरी असा अभ्यास करायला लागणारा वेळ व साधने नसतात. काही मासिकं वाचली, कोर्स केले किंवा फायनान्शियल TV चॅनल्स बघितले की ते ज्ञान आपल्याला आले असे होत नाही. गुंतवणूक करण्यासाठी अनेक गोष्टींचा सखोल अभ्यास असणे गरजेचे असते. देशाच्या आर्थिक स्थितीवर आणि पर्यायाने इथल्या भांडवल बाजारावर परिणाम करू शकणाऱ्या अनेक गोष्टींचा वेध घेण्याची जरुरी असते. त्यात मायक्रो इकॉनॉमी, एकूण आर्थिक स्थिती आणि मायक्रो इकॉनॉमिक म्हणजे कंपनीवर परिणाम करणारी विशिष्ट कारणे, अशा अनेक घटकांचा समावेश होतो. याबरोबरीने कंपन्यांचे मूलभूत फंडामेंटल ॲनालिसिस विश्लेषण करणे जरुरी असते, जे तुम्ही आमच्याशी जुळून करू शकता. आमचे बेसिक कोर्स आणि इतर कोर्स जॉईन करू शकता, याची सविस्तर माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, जे तुम्ही जरूर पहा आणि संपर्क करा. ज्यात कंपनीचा ताळेबंद आणि अन्य माहिती अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करणे अपेक्षित असते. म्युच्युअल फंडाचे विश्लेषक कंपन्यांना भेटी देऊन सुद्धा अधिक माहिती मिळवतात, जे सामान्य गुंतवणूकदाराला जमत नाही. अरे बापरे, म्हणजे वाटते तेवढे हे काम काही सोपे नाही. खूपच खोलवर जाऊन तपशीलवार गोळा करावा लागतो. नीताने प्रतिक्रिया दिली. खरंय, याशिवाय उपलब्ध माहितीचा अर्थ लावून योग्य निर्णय घ्यायला म्युच्युअल फंड विश्लेषकांचा आणि फंड मॅनेजर्सचा दीर्घ अनुभव कामाला येतो. म्युच्युअल फंडाची शेअर निवडण्याची प्रक्रिया ही सांघिक प्रकारची असते. अनेक चाळण्या लावून शेअर्स हे निवडले जातात. चांगला फंड मॅनेजर आणि अशी निरक्षीर विवेक करण्याची प्रक्रिया असेल तर त्या योजनेची कामगिरी चांगली होऊ शकते. दुसरा फायदा कोणता ते पहा. गुंतवणुकीतील वैविध्य म्हणजेच डायव्हर्सिफिकेशन. कंपनी रिस्क नाही. आपण सर्जेरावांच्या शेतावर जाऊन विविधतेचे फायदे समजून घेतले होते. शेअर्समधील जोखीम म्हणजे भविष्यातला भाव कसा राहणार हे अनिश्चित असते, जे मुख्यतः कंपनीच्या कामगिरीवर अवलंबून असते. त्यामुळे जोखीम कमी करण्याचा एक चांगला उपाय म्हणजे थोड्याच कंपन्यांवर अवलंबून किंवा विसंबून न राहता वेगवेगळ्या क्षेत्रांमधील अनेक कंपन्यांचे शेअर्स घेणे. पण एवढे शेअर्स घ्यायला पैसेही खूप लागतील. तेवढे पैसे आपल्याकडे नसतात. जयने अडचण सांगितली. हो ना, वैयक्तिक पातळीवर आपण मर्यादित प्रमाणातच शेअर्स खरेदी करू शकतो, परंतु म्युच्युअल फंडाकडे अनेकांची रक्कम एकत्रित होत असल्याने एका योजनेत 30 ते 60 कंपन्यांचे शेअर्स घेतले जातात. गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या 20 पैकी जास्त क्षेत्रांमध्ये
व्यापक प्रमाणात गुंतवणूक असल्याने जोखीम कमी होते. शेअर बाजारामधील मोठ्या, मध्यम, लहान आकाराच्या म्हणजेच मार्केट कॅपच्या आणि विविध क्षेत्रांमधल्या उदाहरणार्थ माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, भांडवली माल, ऊर्जा, तेल व वायू इत्यादी वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स घेणे म्युच्युअल फंड योजनांनाच शक्य असते. कॉन्सन्ट्रेशन रिस्क टाळल्यामुळे म्हणजे थोड्याच कंपन्यात गुंतवणूक न झाल्यामुळे जोखीम कमी होते. तिसरा फायदा असतो तरलतेचा. चांगल्या गुंतवणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणजे तरलता. केलेली गुंतवणूक पाहिजे तेव्हा काढता येणे, जे म्युच्युअल फंडाच्या खुल्या योजनांमध्ये शक्य असते. डेट योजनेतून 1 दिवसाने तर इक्विटी योजनेतून काढलेली रक्कम 3 दिवसांनी मिळू शकते. चौथा फायदा कोणता? सोय आणि लवचिकता. जोखमीच्या सुयोग्य व्यवस्थापनाबरोबरीने व्यवहाराचे सुलभ नियम यामुळे म्युच्युअल फंडाच्या योजनेत पैसे गुंतवणे सोयीचे होते. आर्थिक नियोजनानुसार योग्य ती योजना निवडण्यासाठी 40 पेक्षा अधिक म्युच्युअल फंड कंपन्यांच्या डेट, इक्विटी आणि बॅलन्स योजनाच्या विश्वातून आपल्याला पाहिजे त्या योजनेची निवड करता येते, जे तुम्ही आमच्याशी जोडून शिकू शकता. संगणकावरून म्हणजेच इंटरनेटद्वारा किंवा फोनवर SMS ने युनिट्सच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करता येतात. डीमॅट खाते आवश्यक नाही. अगदी थोड्या रकमेत म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे सर्व फायदे किमान रक्कम ₹500 पासून भरता येते. SIP करता येते. युनिटची खरेदी आणि विक्री म्युच्युअल फंडाकडूनच होत असल्याने खरेदीदार शोधण्याची गरज नसते. शेवटचा आणि 5वा फायदा प्राप्तिकर सवलती. याशिवाय आणखीन महत्त्वाचा फायदा म्हणजे मुदत ठेव, रिझर्व्ह बँक रोखे, NSC यासारख्या गुंतवणूक प्रकारांपेक्षा म्युच्युअल फंडाच्या योजनांना अधिक प्राप्तिकर सवलती आहेत, ज्यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक अधिक फायदेशीर होते. याची सविस्तर माहिती तुम्ही आमच्या मागील व्हिडिओत मिळू शकता. काका, मी जेव्हा सौरभ बरोबर शेअर्सविषयी बोलत होतो तेव्हा अजिबात पोहणे न येणाऱ्या माणसाला समुद्रात फेकल्यावर कशी भीती वाटत असेल तशी मला वाटली. पण म्युच्युअल फंडाचे हे फायदे बघितले म्हणजे शिकाऊ व्यक्तीला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तलावामध्ये पोहताना जसे वाटेल तसं वाटतंय. जय म्हणाला, काका, आमचे उद्दिष्ट गाठायला आम्हाला म्युच्युअल फंड हे चांगले उपयोगी पडतील. गुंतवणूक हा ज्यांचा व्यवसाय नाही अशांना म्युच्युअल फंड नक्कीच उपयोगी आहेत. नीता म्हणाली, आपल्या ॲसेट अलोकेशनमध्ये डेट आणि इक्विटी हे दोन्ही प्रकार आहेत. तशा योजना म्युच्युअल फंडाकडे असतील ना? जयने विचारले. होय, तर आपले पुढचे काम म्हणजे म्युच्युअल फंडाचे प्रकार आणि उपप्रकार यांची अधिक माहिती घेणे. तर मित्रांनो, अशा प्रकारे लेखकांनी आपल्याला अत्यंत सोप्या भाषेत म्युच्युअल फंडबद्दल आणि त्यांच्या फायद्यांबद्दल ही माहिती दिली आहे. तर मित्रांनो, म्युच्युअल फंड ही केवळ गुंतवणूक नव्हे तर आपल्या आर्थिक स्वप्नांची पूर्तता करण्याचा एक यशस्वी मार्ग होऊ शकतो. यातील व्यावसायिक व्यवस्थापन, वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ आणि प्राप्तिकर सवलती यासारख्या फायद्यांनी तुम्हाला सुरक्षित आणि लवचिक गुंतवणुकीची संधी मिळते. आजपासूनच योग्य माहिती, योग्य योजना आणि व्यावसायिक मार्गदर्शनाचा आधार घेऊन आपल्या भविष्याची आर्थिक मजबूत पायाभरणी करा. कारण जिथे गुंतवणूक योग्य तिथे भविष्य उज्ज्वल. त्यामुळे आता वेळ वाया न घालवता म्युच्युअल फंडाचा फायदा उचलण्यासाठी पहिले पाऊल उचला. आमच्याशी संपर्क करा आणि आमचे कोणते कोर्स डिझाईन केले आहेत हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा आणि संपर्क करा. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.